नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। BMS आणि BHMS चा जो राऊंड 3 आहे त्याचा शेड्यूल कशा पद्धतीने होता याबद्दलची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर त्याचं सीट मॅट्रिक्स आणि त्याची चॉईस फिलिंगची डेट जी आहे ती ओपन झालेली आहे। त्याचं जे PDF आहे तो आपला WhatsApp ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल या दोन्हीवरती आपण ते शेअर केलेलं आहे। तर BMS आणि BHMS चा जो हा तिसरा राऊंड आहे तो अत्यंत महत्त्वाचा राऊंड आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या तिसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट होईल त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज घेणं कंपल्सरी आहे। जर त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज घेतलं नाही तर त्यांना या वर्षीच्या काउन्सिलिंग मधून बाहेर काढण्यात येईल आणि कसल्याच प्रकारे ॲडमिशन घेता येणार नाही। कोणते विद्यार्थी या राऊंडसाठी नॉट एलिजिबल आहेत त्याची एक यादी आपण आपल्या WhatsApp ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी शेअर केलेली आहे। त्यामुळे जे काही तुम्ही कॉलेज निवडताल किंवा जे काही तुम्ही चॉईस फिलिंग करताल ते विचारपूर्वक तुम्हाला करायचे आहे। सीट मॅट्रिक्स बद्दल माहिती देत असताना दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स दिले जात असतात। एक असतं प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आणि एक असतं व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स। तर दोन्ही सीटमध्ये आपली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीची सीट अवेलेबल आहे किंवा नाही याबद्दलची सुद्धा खात्री करून किंवा इन्फॉर्मेशन घेऊन आपण कॉलेजची चॉईस फिलिंग करायची आहे। आणि जे काही प्रायव्हेट कॉलेज आहेत त्याचं फी स्ट्रक्चर जे असेल त्याबद्दलची सुद्धा माहिती घेऊनच चॉईस फिलिंग करायची आहे। दरवर्षीप्रमाणे जे महाराष्ट्रातील 15% ऑल इंडिया कोटा असतो त्याचे फक्त 2च राऊंड होत असतात आणि त्या 15% मध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज असतात। तर यावर्षी मात्र तिसरा राऊंड होत आहे ऑल इंडिया कोट्याचा, जो की महाराष्ट्रातला आहे प्रायव्हेट कॉलेजचा, त्याचा सुद्धा तिसरा राऊंड आहे। म्हणजे 85% 85% महाराष्ट्रातली स्टेट काउन्सिलिंग BMS आणि BHMS ची आणि त्याचबरोबर 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रायव्हेट कॉलेजसाठी BMS आणि BHMS साठी या दोन्हीची काउन्सिलिंग सोबतच सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे। दोन्हीची सुद्धा चॉईस फिलिंग तुम्हाला सोबतच करायची आहे किंवा आणि जे काही विद्यार्थ्यांनी दोन्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे तर दोन्ही काउन्सिलिंगचा विचार करूनच आपण चॉईस फिलिंग करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीट मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ सीट किती अवेलेबल आहेत BMS आणि BHMS साठी 15% काउन्सिलिंग मध्ये आणि जे 85% महाराष्ट्र स्टेट डोमिसाइल विद्यार्थ्यांसाठी जे काउन्सिलिंग असते त्या काउन्सिलिंग मध्ये त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। महाराष्ट्रामधील जे 85% काउन्सिलिंग आहे ओनली फॉर महाराष्ट्र डोमिसाइल स्टुडंट त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। जे परत रजिस्ट्रेशन ओपन झालं होतं तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये बरेचशा विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। तर आपापल्या रोल नंबर नुसार किंवा जो तुम्ही CETचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच्यानुसार आपला जो मेरिट आहे तो आपण चेक करायचा आहे कॅटेगरीनुसार। तर ते आपल्याला समजेल की आता जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये आपला कितवा नंबर आहे। त्यानंतर सीट मॅट्रिक्स जे आहे ते दोन टाईपचे सीट मॅट्रिक्स असतं सांगितल्याप्रमाणे। एक जे आहे ते व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स असतं आणि दुसरं जे आहे ते प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स। जर आपण गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा विचार केला तर नंबर ऑफ सीट किती अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये? टोटल BMS चे 22 कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे आणि नंबर ऑफ सीट जे आहेत ते 304 बाकी आहेत आणि जे 273 सीट अवेलेबल आहेत ते ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातील। अशा पद्धतीने गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहे। त्यानंतर जर आपण प्रायव्हेट BMS कॉलेजचा विचार केला तर टोटल 117 प्रायव्हेट BMS कॉलेजेस आहेत आणि नंबर ऑफ सीट ज्या सध्या तिसऱ्या राऊंडला अवेलेबल आहेत ते 2169 सीट अवेलेबल आहेत आणि सांगितल्याप्रमाणे 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग पण सुरू आहे महाराष्ट्र स्टेट मधील। तर त्या काउन्सिलिंग मध्ये 1390 सीट भरल्या जातील। अशा पद्धतीने BMS गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहेत। चॉईस फिलिंग करत असताना हे जे सीट मॅट्रिक्स आहे ते व्यवस्थित आणि प्रॉपरली चेक करूनच चॉईस फिलिंग करायची आहे। अशा पद्धतीने हे सीट मॅट्रिक्स आहे। 85% काउन्सिलिंग आणि 15% जे काउन्सिलिंग आहे दोन्हीचे सीट मॅट्रिक्स आपण WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला शेअर केलेला आहे। आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।